नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी बघा, विषय हिंदी आहे. तर ही द्वितीय सत्र परीक्षा 2023-24ची प्रश्नपत्रिका आहे आणि आपण या हिंदी या विषयातील प्रश्नपत्रिकेतील आपण सर्व प्रश्न बघणार आहोत आणि त्याचे उत्तरे सुद्धा. तर चला सुरुवात करूया पाहायला. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या चॅनलवर सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या पाहायला भेटणार आहेत सर्व विषयाच्या. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला सुरुवात करूया. बघा हा पेपर आणि त्याची उत्तरे सुद्धा पाहायला. बघा पहिला प्रश्न आहे, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर बघा हा पद्यांश आहे पहिला. तर त्यातील पहिला बघा, एक सांजाल पूर्ण कीजिए. परिच्छेद में आए ग्रंथों के नाम. बघा परिच्छेद म्हणजे आलेले उत्तरात तुम्हाला नाव लिहायचे आहेत. बघा 2 ग्रंथ आलेले आहेत, गीता आणि ज्ञानेश्वरी. तर बघा आता दुसरा, त्यातील रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. एक अर्थसहित सारी गीता सिखाई बिना परिश्रमिक के. बघा रिकामी जागा लिहिलेली आहे, तिथं उत्तर दिलेले आहे. तर दुसरा बघा, अंग्रेजी 2 टिम्ब को सिखाई. तर विद्यार्थियों को. तर दुसरा बघा, प्रवाह तालिका पूर्ण कीजिए. स्वास्थ्य सुधार के लिए विनोबाजी द्वारा किए गए कार्य. बघा उत्तर दिलेलं आहे. 10-12 मील घूमना, 6 से 8 सेर अनाज पीसना, 6 से 8 सेर अनाज पीसना, 300 सूर्य नमस्कार करना, नमक और सभी मसाले छोड़ देना. त्यातील तिसरा बघा, शब्द संपदा व्याकरण. निम्नलिखित शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए. एक बघा, अनाजला अन्न आणि 2 शुरूला प्रारंभ. त्यातील दुसरा बघा, निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए. आज्ञा पहिला बघा, आज्ञाचं आहे अवज्ञा आणि 2 ज्यादाचं कम. तर 4 बघा, स्वमत अभिव्यक्ती आहे. स्वमत अभिव्यक्ती आहे बघा, आप बीमार होते हैं तो घर वाले आपका ख्याल कैसे रखते हैं, इस पर अपने विचार लिखिए. तर बघा याचं उत्तर तुम्ही असं लिहा की तुम्ही आजारी असल्यानंतर घरातील तुमचे कसे काळजी घेतात. तर बघा, तर पहले वो हमको स्कूल नहीं भेजते, फिर हमको डॉक्टर के पास लेके जाते, हमको खाना पीना अच्छा देते और हमारी पूरी तरह ख्याल रखते, और फिर ठीक होने के बाद हमें स्कूल भेजते. ऐसे अपने मन से. तर तुम्हाला हे असंच मनाने उत्तर लिहायचं आहे. अतिशय सोपं आहे बघा. तर बघा, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा हा आहे. तर त्याच्या खालील प्रश्नांची आपल्याला उत्तरे बघायची आहेत. तर बघा, एक सांजाल पूर्ण कीजिए. नौकरों के बारे में श्रीमती जी के विचार. बघा झूठे, गलीच, लंपट और बेतरह. तर बघा दुसरा आहे, घटना के अनुसार उचित क्रम में लगाकर वाक्य फिर से लिखिए. बघा पहिलंच आहे, दुसरंच आहे आणि तिसरं बघा चौथं आहे तिसरं आणि तिसरं आहे चौथं. तर बघा त्या खालील तिसरं बघा, शब्द संपदा गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म चुनकर लिखे. बघा लिहिलेलं आहे. आणि त्यातील दुसरं बघा, गद्यांश में आए उर्दू शब्द लिखिए. तर बघा उर्दू शब्द लिहिलेले आहेत. आणि स्वमत अभिव्यक्ती बघा, घरेलू नौकर और चोरियां इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए. तर बघा आपण याचं उत्तर बघूया. तर बघा उत्तर बघा, आजकल पति पत्नी दोनों कामकाजी होते हैं. विशेष रूप से नगरों में सुबह घर से निकलने से पहले वो
रात को घर लौटने के बाद घर के विभिन्न काम निपटाना पति पत्नी दोनों के लिए असंभव सा हो जाता है। ऐसे में उन्हें एक ही उपाय नजर आता है, नौकर। घरेलू नौकर मदद करते हैं, पर चोरी हत्या जैसे घटनाएं भी आए दिन पढ़ने सुनने में आती है। ऐशो आराम के साधनों से वंचित, अपने परिवार से दूर एकाकी जीवन बिताते ये नौकर जब संपन्न घरों में आधुनिक साधन देखते हैं तो लालच में आकर अपराध की राह पर निकल पड़ते हैं। ऐसी दुर्घटनाओं से बचने के लिए हमें समय समय पर उनके विषय में परीक्षा करते रहना चाहिए। तर बघा आपण पुढील प्रश्न बघूया। तर बघा त्यातील निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। बघा हा आहे पॅरेग्राफ। आता त्याखालील आपण प्रश्न बघूया। तर बघा त्यातील पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण कीजिए। हमारा पहला कर्तव्य देश की सेवा करना, देश का हित चिंतन करना। उत्तर सांगितलेले आहे बघा। आणि त्यातील दुसरा प्रश्न बघा, एक दो शब्द में उत्तर लिखकर वाक्य पूर्ण कीजिए। पहला बघा, तन मन धन से अपने देश की सेवा करने का नाम स्वदेश सेवा। दुसरा बघा, उत्तर पण सांगत आहे तुम्हाला। आणि दोन बघा, स्वदेश सेवा में सर्वस्व लगाने जीवन सफलता है। तर बघा त्यातील दुसरा, सदैव मन में देश प्रेम की भावना होना चाहिए। इस विषय पर अपने विचार लिखिए। त्यातील दुसरा प्रश्न बघा, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। बघा कविता आलेली आहे। आता त्या कवितेखालील आपण प्रश्न बघणार आहोत। तर बघा पहिला आहे, आकृती पूर्ण कीजिए। सयानों के काम। बघा ईश्वर का स्मरण करना, परमार्थ के काम करना, परत अपना आचरण सही रखना, अपनी प्रतिष्ठा का ध्यान रखना। तर बघा त्यातील दुसरा बघूया, निम्नलिखित शब्दों के दो दो अर्थ लिखिए। बघा चालचा आहे गती, व्यवहार। त्यातील दुसरा बघा दाम, तर त्याचा आहे व्यवहार, मूल्य आणि किंमत आणि धन। तर त्यातील तिसरा बघा, पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्द में लिखे। तर उत्तर बघूया। तर बघा उत्तर त्याचं हे आहे, तर इथं 6 ओळीचं आहे, तर तुम्हाला येथील 4 ओळीचं उत्तर बघा हीच लिहायचं आहे। बघा हे उत्तर आहे त्याचं। तर आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। त्यातील आ बघा, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए। बघा दुसरी कविता आहे। त्यातील पहिला बघा, सांजाल पूर्ण कीजिए। कवि ने इन मानवीय गुणों की ओर संकेत किया है। बघा आदर, नमन, पश्चाताप आणि शक्ती हे उत्तर आहे त्याचं। बघा त्यातील दुसरा बघा, पद्यांश से दुसऱ्यामधील पहिलं बघा, पद्यांश से ढूंढकर ऐसे शब्द लिखे जिनके अर्थ निम्नलिखित शब्द हो। काटे, कंटक आणि दुसरा आहे पंख, पर। त्यातील दुसरा बघा, निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो। पहिला आहे सुमन, त्याला समानार्थी शब्द फूल आणि दुसरा आहे खुद, त्याला स्वयं। तीसरा बघा, पद्यांश की अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्द में लिखे। तर आपण याचं उत्तर बघू। तर बघा त्याचं उत्तर आहे इथं, तर तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे। तर आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। तर बघा विभाग तिसरा आहे पूरक पठण। तर बघा त्यातील पहिला, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृत्य कीजिए। तर बघा हा तुम्हाला आलेला आहे। तर त्यातील आपण प्रश्न बघूया। तर बघा त्यातील पहिला बघा, सांजाल पूर्ण कीजिए। परिच्छेद में आए एक पशु और एक पक्षी का नाम तोता, खरगोश। त्यातील दुसरा बघा, एक शब्द में उत्तर लिखिए। एक छोटे पशुओं का जालीदार घर, बांकड़ा। आणि 2 खरगोश का बांकड़ा यहाँ रखा जाएगा, बालकनी। आणि तिसरा बघा, क्या पशु पक्षियों को पालना उचित है।
इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्द में लिखे. तर बघा आपण याचं उत्तर बघूया. तर बघा याचं उत्तर आहे क्या पशु पक्षियों को पालना उचित है. इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्द में लिखे. त्याचं हे उत्तर आहे. आणि आता आपण पुढील प्रश्न बघूया. त्यातील आ बघा निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा कविता आहे. तर त्यातील पहिलं बघा एक उत्तर लिखिए. एक कवि को याद आता है. बघा जड़ संसार सुंदर होने पर भी मनुष्य के जीवन में चिंता और संघर्ष का छाया रहना. आणि दुसरा बघा कवि के अनुसार मनुष्य का जीवन इसलिए अभिशापित है. बघा उत्तर आहे मनुष्य अपने तुच्छ अहंकार में सीमित व स्वयं केंद्रित है. आणि त्यातील दुसरा बघा प्रस्तुत पद्यांश द्वारा प्राप्त संदेश 25 से 30 शब्द में लिखे. तर बघा याचं उत्तर आपण बघूया. तर बघा विद्यार्थ्यांना आपण उत्तर बघूया. कविता पद्यांश द्वारा प्राप्त संदेश 25 से 30 शब्द में लिखे. तर बघा हे उत्तर आहे त्याचं. तर बघा त्यातील विभाग 4 बघा भाषा अध्ययन व्याकरण आहे. बघा 14 अंक आहेत. तर चौथा प्रश्न आहे सूचनाओं के आधार पर कृतियाँ कीजिए. त्यातील पहिला बघा निम्नलिखित वाक्य के आधारित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. त्यातील पहिलं बघा घटनास्थल पर भयावह दृश्य था. तर बघा गुणवाचक विशेषण आहे हे. त्यातील दुसरं बघा निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. त्यातील पहिला बघा तरफ. तर त्याचं वाक्य मी सांगते बघा तुम्हाला. सुमित मुंबई की तरफ जा रहा है. आणि क्योंकीचं तर दुसरं आहे बघा क्योंकि. तर आपण याचं वाक्य आता बघूया. तर बघा त्याचं क्योंकीचं वाक्य बघा. तर वो फेल हो गया क्योंकि उसने सही ढंग से पढ़ाई नहीं की थी. तर आता पुढील प्रश्न बघूया. त्यातील तिसरं बघा कृती पूर्ण कीजिए. शब्द संधी विच्छेद आणि संधिभेद लिहायचा आहे. त्यातील शब्दार्थ तर त्याचा संधिविच्छेद केलेला आहे बघा शब्द अधिक अर्थ आणि संधिभेद आहे स्वर संधी. त्यातील दुसरा बघा निश्चय आहे नि अधिक चय आणि संधिभेद आहे विसर्ग संधी. तर बघा त्यातील पुढील प्रश्न बघूया. निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. त्या तर पहिला बघा हम रोजाना घूमने जाया करेंगे. करेंगेचं करना. आणि दुसरा आहे भारत में धूम मच गई. तर त्यातील सहाय्यक क्रिया आहे गई. गईचं जाना. आणि त्यातील पाचवा बघा निम्नलिखित क्रियाओं का प्रथम तथा द्वितीय प्रेरणात्मक रूप लिखिए. त्यातील बघा पहिला आहे देना दिलाना दिलवाना. दुसरा आहे बघा बचना बचाना बचवाना. तर सहावा बघा निम्नलिखित मुहावरे में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. तर त्यातील पहिला आहे बघा दिल बाग बाग होना. तर त्यातील बघा दिल बाग बाग होना अर्थ आहे अत्यंत प्रसन्न होना. आणि वाक्य आहे बघा कौन बनेगा करोड़पति कार्यक्रम में चयन की सूचना पाकर नीरज का दिल बाग बाग हो गया. आणि त्यातील दुसरं बघा हात लग्ना. तर बघा त्याचा आपण बघूया. तर बघा हात लग्ना अर्थ बघा प्राप्त होना. आणि वाक्य जैसे ही विजय को अवसर हात लगता है वह शिर्डी जाना चाहता है. तर आपण आता पुढील प्रश्नाकडे वळूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रश्नांची ते उत्तरे दिलेली आहेत बघा.
तर आता या पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. तर बघा प्रश्न 5वा आहे बघा, पत्रलेखन आहे. आणि विभाग 5वा बघा, रचना विभाग, उपयोजित लेखन, अंक 26 आहेत. त्यातील 5व्या प्रश्नामधला बघा, तर पत्रलेखन आहे बघा. आणि त्यातील आपण दुसरं पत्रलेखन बघणार आहोत. तर चला बघूया. पहिला आहे, जीवन में पढ़ाई का महत्व समझाते हुए पत्र लिखता लिखती है. आणि दुसरा आहे, बिजली का बिल कुछ अधिक रकम का आने पर शिकायत, म्हणजे शिकायत पत्र आहे दुसरं. तर आपण दुसरं बघणार आहोत. तर बघा असं लिहायचं आहे तुम्हाला. तर बघा डाव्या साईडला बघा प्रति लिहायचं आहे, श्री उपअभियंता, महाराष्ट्र राज्य बिजली मंडळ. तुम्हाला कुठलं पण लिहायचं आहे. तर इकडे बघा नाव टाकलेलं आहे 45 शिवनगर परभणी, दिनांक तुम्हाला टाकायचा आहे बघा जो आहे तो. तर आपण त्या पुढील महिना बघूया. तर बघा विषय लिहायचा आहे तुम्हाला, अधिक बिजली बिल संबंधी शिकायत. परत खालचा मुद्दा बघा, महोदय में शिवनगर परभणी. बघा हा संपूर्ण तुम्हाला लिहायचा आहे. आणि शेवट लिहायचा आहे बघा असा. तर आपण पुढील प्रश्न बघूया. त्यातील बघा दुसरं बघा, निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में हो. तर बघा इथून बनवलेले आहेत. बघा सर्व प्रश्न 5चे प्रश्न बनवलेले आहेत. आणि त्या खालील बघा वृत्तांत लेखन आहे. आणि त्यातील पहिला वृत्तांत लेखन बघा, अपनी पाठशाला में मनाए गए वार्षिक पुरस्कार वितरण समारोह का वृत्तांत लेखन लिखिए. तर बघूया आपण हा वृत्तांत लेखन. तर बघा पारितोषिक वितरण समारोह म्हणजेच वितरण समारंभ आहे हा तुम्हाला लिहायचा आहे. तर बघा तर त्या खालील प्रश्न आठवा लिहिलेला आहे बघा, वृत्तांत लेखन किंवा तुम्ही कहाणी लेखन लिहू शकता. तर आपण हे कहाणी लेखन पण बघणार आहोत बघा. तर काय आहे कहाणी लेखन, 70 से 80 शब्दों में कहानी लिखकर उचित शीर्षक लिखिए. तर बघा, एक भिकारी लक्ष्मी माता से प्रसन्न. तर बघा आपण हे कहाणी लेखन बघूया. तर बघा कहाणी लेखन आणि त्याला द्यायचं आहे लालच बुरी बला, हे लिहायचं आहे शीर्षक. आणि तुम्हाला जसं आहे तसं लिहायचं आहे. सीख पण दिलेले आहे बघा. आणि त्याखालील दुसरा बघा, निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्दों में विज्ञापन लेखन तयार कीजिए. बघा इथं हिंदीमध्ये तुम्हाला जाहिरात लेखन आलेले आहे. तर आपण बघूया. तर बघा हे जाहिरात लेखन आहे. तर बघा त्यातील बघा निबंध लेखन आहे. तुम्हाला कुठल्या पण एका विषयावर निबंध लेखन लिहायचं आहे. 1 मेरे सपनों का भारत, 2 नदी की आत्मकथा आणि 3 मेरा प्रिय त्योहार. तर तुम्हाला मी नदी की आत्मकथा आणि मेरा प्रिय त्योहार या 2 निबंध दाखवते. तर बघा नदी की आत्मकथा हा निबंध आहे. तर तुम्ही हा वाचून काढा किंवा लिहून घेऊ शकता. अतिशय सोपा असा निबंध आहे. तर वाचल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे. आणि यानंतर आपण मेरा प्रिय त्योहार हा निबंध बघणार आहोत. तर बघा त्यातील हा शेवटचा मुद्दा राहिलेला आहे. तो आहे वरती, उपजाऊ बनाते हुए तिथून सागर में विलीन हो जाते हुए इथपर्यंत लिहायचं आहे. तर आपण पुढील निबंध बघूया, मेरा प्रिय त्योहार.
तर बघा, मेरा प्रिय त्योहार रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधनवरती लिहिलेलं आहे. तर बघा, सुरुवात आहे त्याची ही. बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है, प्यार की एक डोरी से संसार बांधा है. तर बघा, ही सुरुवात आहे. बघा, तिथून हा निबंध जसा आहे तसा पूर्ण तुम्हाला लिहायचा आहे. तर बघा, इथपर्यंत शेवटपर्यंत लिहायचं आहे. राखी धागों का त्योहार बांधा है जिसमें भाई बहन का प्यार, भैया यह आवाज सुनते ही चल पड़े कदम, चाहे करने पड़े 7 समुंदर पार, एक अनोखा प्यार. तर इथपर्यंत लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असा आपण इयत्ता 9वीचा हिंदीचा द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 आपण पेपर बघितलेला आहे. तर याची उत्तरंसुद्धा बघितलेले आहेत. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या वहीत लिहून घ्या. आणि चॅनलवर नवीन असेल तर परत एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.